जय महाराष्ट्र. आर-टी प्रवेश प्रक्रिया 2026 मध्ये आपल्या पाल्याचं ॲडमिशन करू पाहणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट आहे. आर-टी प्रवेश प्रक्रियाची सुरुवात ही आज 8 जानेवारी रोजीपासून सुरू झालेली आहे. आता याच प्रक्रिया कधी सुरू होते याची वाट मागील 1 महिन्यापासून पालक पाहत होते. चिंतेत होते, की कधी सुरू होईल? उशीर तर होणार नाही का? तर त्याची काही ती चाहूल लागली होती, तर आता ती कुठेतरी संपुष्टात आलेली आहे. आज आर-टीच्या वेबसाईटवरती ऑफिशियल वेबसाईटवरती डिक्लेरेशन दिलेलं आहे. ॲडमिशन शेड्यूलच्या अंतर्गत तुम्ही पाहू शकता 26-27 साठी ॲडमिशन प्रक्रियेचं शेड्यूल लावण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 8 जानेवारीपासून शाळेची नोंदण्या सुरू झालेल्या आहेत आणि ते 17 जानेवारीपर्यंत असणार आहेत. मग आता प्रश्न असेल पालकांमध्ये जे प्रथमतः व्हिडिओ पाहतायत, की त्यांना की मग आम्ही नोंदणी कधी करायची? कसं करायचं? नोंदणी कुठं करायचं? तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, की आर-टी प्रवेश प्रक्रिया ही 4 ते 5 टप्प्यात पूर्ण केली जाते. त्यामध्ये जो पहिला टप्पा आहे तो म्हणजे शाळेची नोंदणी ती आता सुरू झालेली आहे आणि त्याची अंतिम तारीख म्हणजे 17 जानेवारी आहे. तर जवळपास 10 ते 11 दिवस देण्यात आलेले आहेत. परंतु माझा मागचा 4 ते 5 वर्षाचा अनुभव हा सांगतोय, की इतका अल्पसा कालावधी पुरेसा नसणार आहे. यावर्षी प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे कमी वेळ दिला असेल, परंतु शाळेची नोंदणी जर त्या 10 दिवसात नाही झाली, तर तो वेळही वाढवून मिळू शकतो. म्हणजे तुम्हाला 20-25 तारखेपर्यंत, 25 जानेवारीपर्यंत शाळेची नोंदणी कंप्लीट करायला पूर्ण होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. आता ज्याही दिवशी ही शाळेची नोंदणी पूर्ण होईल, त्याच्यानंतर दुसरा टप्पा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा जो पालकांसाठी असणार आहे, तो म्हणजे विद्यार्थी नोंदणीचा. आता ज्याही दिवशी याबद्दल नोटिफिकेशन्स येतील किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती सुरू होईल नोंदणी, ऑनलाईन ॲप्लिकेशन, तर मी त्याबद्दल व्हिडिओ बनवून मी तुम्हाला अलर्ट किंवा नोटिफिकेशन्स देण्याचा प्रयत्न करेन. त्यासोबतच तुम्हाला एक WhatsApp ग्रुप आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तो एक ₹100 शुल्क भरून ग्रुप जॉइन करायचा आहे. गरजू आणि ज्या पालकांना माहिती हवी आहे, वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन हवं आहे, कागदपत्राची माहिती, फॉर्म अचूक कसा भरावा, त्यासाठी एक ग्रुप आहे आणि एकदम लिमिटेड लोकांना मी त्या ग्रुपमध्ये ॲक्सेस दिलेला आहे यावर्षी. मागच्या वर्षी 2,000 लोकांचा ग्रुप होता, गोंधळ उडालेला आहे. यावर्षी केवळ 100 लोकांचा ग्रुप आहे. त्यामुळे ₹100 शुल्क ठेवलेलं आहे. तुम्ही ते जॉइन करू शकता. म्हणजे जर तुमच्या शिक्षणाचा 8 ते 10 लाखाचा खर्च वाचत असेल, तर ₹100 शुल्क भरून तुम्ही योग्य माहिती घेऊ शकता. आता जसाही हा दुसरा टप्पा जो विद्यार्थी नोंदणीचा आहे सुरू होईल, त्याबद्दल मी तुम्हाला सूचना देत राहील आणि त्यानंतर तो फॉर्म कसा भरायचा आहे, त्यामध्ये काही चुका होऊ शकतात का? फॉर्म भरल्यानंतर कसं सेव्ह करायचा आहे, ते अचूक आहे का नाही, याची वेळोवेळी मी तुम्हाला मार्गदर्शन करत राहील. आता त्यासोबतच फॉर्म सबमिट करायला तुम्हाला केवळ 10 ते 15 दिवसच देण्यात येतील. मागच्या 2 वर्षी ही तारीख ही 15 ते 20 किंवा जास्तीत जास्त 22 दिवस देण्यात आली होती. तर त्याच्यापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला मिळू शकत नाहीये. त्यामुळं सर्व पालकांना विनंती आहे, की आजच तुम्ही म्हणजे इथून पुढे जे 10-15 दिवस तुमच्या हातात आहेत, त्यामध्ये तुमची कागदपत्राची तयारी असेल किंवा भाडेकरार ज्यांना कुणाला करायचं असेल त्यांनी भाडेकरार करून घ्यावा. ज्यांना उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, खुल्या प्रवर्गात आहेत त्यांनी भाडेकरार उत्पन्नाचा दाखला काढून त्यांनी उत्पन्नाचा दाखला काढून घ्यावा. ज्यांचं कुणाचं ऑनलाईनचा जन्म दाखला नसेल तर पाल्याचा, तर त्यांनी जन्म दाखला काढून घ्यावा. तर सगळ्या कागदाचं तयारी करून तुम्ही सज्ज राहणं गरजेचं आहे. आता जसंही दुसरा टप्पा संपेल, तर तिसऱ्या टप्प्याकडे आपण वळूया. तिसरा टप्पा म्हणजे लॉटरीचा दिनांक. आता ही लॉटरीचा दिनांक ॲडमिशन प्रक्रिया संपल्यानंतर, दुसरा टप्पा संपल्यानंतर 8 ते 10 दिवसात असू शकतो. आता त्या दिवशी तुम्हाला कुठे जायचं नाहीये, कुठलीच प्रक्रिया करायचं नाहीये. पुण्यामध्ये शिक्षण विभागाअंतर्गत ही एक कॅमेराच्या रेकॉर्डिंगच्या अंतर्गत बाउल्स ठेवले जातात आणि त्यामध्ये शिक्षणाधिकारी, प्रशासकीय अधिकारी तिथे असतात उपस्थित आणि त्यांच्या देखरेखीखाली ही ॲडमिशन प्रक्रिया लॉटरीची प्रक्रिया ही पार केली जाते. आता ज्याही नंबर लागलेला आहे, जी काही सोडत निघालेली आहे, त्या सोडतीचं डिक्लेरेशन त्या दिवशी सायंकाळी 5 वाजता किंवा दुसऱ्या दिवशी केलं जातं. तुम्हाला एस-एम-एसद्वारे सूचित करण्यात येतं, की तुमचा नंबर लागलेला आहे. काही लोकांना एस-एम-एस नाही येणार, तर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुमचं जे काही ॲप्लिकेशन ऑनलाईन भरलंय त्याचं स्टेटस बघू शकता किंवा सिलेक्टेड कॅन्डिडेट्सच्या लिस्टमध्येही तुम्ही पाहू शकता. आता हा झाला तिसरा टप्पा. चौथ्या टप्प्यामध्ये आहे, की ज्यांच्या कुणाचा नंबर लागलेला आहे यादीमध्ये, त्यांना कागदपत्र जमा करायची आहेत. शिक्षण विभागाकडे तुम्हाला जे काही कागदपत्र सांगण्यात आलेली आहेत, ते जमा करायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावरती व्हेरिफिकेशन होईल, त्याची पडताळणी होईल. तुम्ही भाडेकरार दाखवला असेल, तर तुमचं घर तपासलं जाईल. तुम्ही तिथं राहताय का याची खात्री केली जाईल. तर यासाठी 10 ते 15 दिवसाचा वेळही देण्यात येतोय. म्हणजे पहिलं कागदपत्र जमा करायला 10 दिवस, नंतरचे 10 दिवस म्हणजे मार्चचा पूर्ण महिना या प्रक्रियेमध्ये जाणार आहे आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ज्यांच्या कुणाची पूर्ण प्रक्रियेमध्ये सगळं बरोबर आहे, कागदपत्र दिलेली बरोबर आहेत, सगळं असेल तर तुम्हाला एक ॲडमिशन स्लिप शिक्षण विभागाकडून मिळेल आणि ती ॲडमिशनची पावती घेऊन तुम्हाला जी कुठली शाळा तुमची लागलेली आहे, त्या शाळेत जाऊन पाल्याचं ॲडमिशन सुनिश्चित करायचं आहे. तर इतका काय तो प्रवास आहे. नुसतं फॉर्म भरला, नंबर लागला असं नाहीये. बऱ्याच सारे टप्पे आहेत. त्यामुळे पालकांना विनंती आहे, WhatsApp ग्रुप तर जॉइन करा. सोबत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वेळोवेळी सूचना मी जे काही देता येईल पालकांसाठी जे काही सूचना असतील त्या मी देता येईल आणि तुम्हाला वेळेतच या सगळ्या गोष्टीची माहिती होणार आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन आर-टीच्या अपडेट्स करिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.